किती आकडे असतील शिवसेनेचे विजयी उमेदवारांचे? आमच्याशिवाय पुणे शहरातला कोणाचाही महापौर नाही एवढा आकडा आमचा असणार. बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये शिवसेनेला मानणारे वगैरे या 2-3 वर्षात केलेली विकास कामं, त्यामुळे निश्चित इथं आमचा संपूर्ण पॅनल हा शिवसेनेचा येणार आहे. म्हणजे कुठेतरी विरोधकाला कळल्यामुळे त्यांच्या पायाखालची वाळू सरकल्यामुळे या अशा चुकीच्या घटना त्यांनी घडून आणलेल्या दिसतात. बऱ्यापैकी आमचा जो जुना प्रभाग होता 26 त्यापैकी जवळजवळ 70% भागातला पाण्याचा प्रश्न या ठिकाणी सुटलेला आहे. प्रभाग 41 काय म्हणतो? प्रभाग 41 मला 16 तारखेलाच प्रभाग 41 काय म्हणते ते बैठक करीत असताना मी भाषण करत असताना कोणी अज्ञात व्यक्तीने गाडी एक दगड फेकला आणि समोर एक दगड मारला. महापालिका प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. उमेदवारांकडून जोरदार प्रचार केला जातो. मात्र यामध्येच हडपसरमध्ये प्रभाग क्रमांक 41 मध्ये काल एक घटना घडली आणि ती घडली ते शिवसेनेचे शहराध्यक्ष नाना भानगरे यांच्यासोबत ते प्रचार करत असताना त्यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली. आणि नेमकं इथं काय घडलं हेच नानांकडून जाणून घेऊया. नाना, तुम्ही फिरताय, सगळीकडे प्रचार करताय, मात्र कुठंतरी तुम्हाला टार्गेट केलं जातं हे दिसतंय. काल दिवसभराचा प्रचार संपून हडपसर मतदारसंघातला प्रभाग क्रमांक 41ला प्रचार संपून संध्याकाळी मी काळे बोर्डेनगर येथील मयुरी जमिनी पार्क या सोसायटीत त्या सोसायटीच्या चेअरमननी एक मीटिंग लावली होती ती प्रचारार्थ. ते बैठक करीत असताना मी भाषण करत असताना कोणी अज्ञात व्यक्तीने गाडी एक दगड फेकला आणि समोर एक दगड मारला. तो आमचे ते उमेदवार सारिकाताई पवार गटातून उमेदवार एसीच्या त्यांच्या हाताला लागला. तर त्यावेळेस काय त्यांनी सांगितलं, ज्यावेळी मी गाडीतून दुसरी एक बैठक होती आमची त्या ठिकाणी जात असताना ड्रायव्हरने सांगितलं की गाडी कोणी तिथे दगड मारलाय. आणि त्यावेळेस ताईंनी बी सांगितलं की मला बी दगड लागला इथं. त्यावेळेस मग मी परत ते दुसरं बैठक करून मी परत त्या सोसायटीत आलो. येत असताना मी काळे बोर्डेनगरचे आपले सिनियर बाई मानसिंग पाटील जी झालेली घटना ती सांगितली. पोलीस ते घटनास्थळी पोहोचले आणि तिथले फुटेज जण ते घेतात. आता अजून काय निश्चित कुणी मारलं काय मारलं अजून ते फुटेजमध्ये काय समजेना, पण जे काय झालं ते अतिशय चुकीचा प्रकार झालेला आहे. काय म्हणजे तुम्ही एवढं प्रचार करताय, शिवसेनेचे एक प्रमुख नेता म्हणून तुमच्याकडे पाहिलं जातं आणि तुमच्यासोबतच अशी घटना घडते, नेमकं काय राजकारण झालं? ह्या भागामध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये शिवसेनेला मानणारे वगैरे या 2-3 वर्षात केलेली विकास कामं, त्यामुळे निश्चित इथं आमचा संपूर्ण पॅनल हा शिवसेनेचा येणार आहे. म्हणजे कुठेतरी विरोधकाला कळल्यामुळे त्यांच्या पायाखालची वाळू सरकल्यामुळे या अशा चुकीच्या घटना त्यांनी घडून आणलेल्या दिसतात. परंतु जो काही फुटेजमध्ये पोलिसांकडून निष्पन्न येईल चौकशी त्यानंतर निश्चितच त्याच्यावर चर्चा करू. परंतु जे काय झाले अतिशय चुकीचा प्रकार या ठिकाणी घडलेला आहे. राजकारणात ठीक आहे, आरोप प्रत्यारोपांपर्यंत ठीक आहे, पण अशा पद्धतीनं दगडफेक करणं हे कुठंतरी पुण्यासारख्या राजकीय संस्कृतीला जे काय म्हणतात त्याला सन्मानानं वागलं जातं तिथं चुकीच्या गोष्टी करताय. पुणे शहर एक सांस्कृतिक शहर आहे. तर तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सगळं पुणेकरांना आव्हान करेन की 15 दिवस निवडणुकीचं असं राजकारण चालतं. शेवटी निवडून आलं तर आपल्याला समोर यायला लागतं. त्यामुळे निवडणूक हे निवडणुकी पद्धतीने लढलेली पाहिजे. अशा चुकीच्या पद्धतीने निवडणूक लढलं नाही पाहिजे. कारण अशा चुकीच्या पद्धतीने निवडणूक लढल्या तर निश्चितच मतदारावर त्याचा परिणाम होता. पुणे शहरात परत भीतीचं वातावरण या ठिकाणी निर्माण आहे. पुढे असं काही घडू नये म्हणून पुणे शहरातील सर्व पोलीस बांधवांनी आयुक्तांनी सगळ्या गोष्टीवर निर्बंध आणले पाहिजे. त्याच्यावर जातीने लक्ष त्या ठिकाणी ठेवलं पाहिजे. आता दुसरा राजकीय प्रश्नाकडे आपण वळूयात. तुम्ही पुणे शहराचे शहराध्यक्ष फक्त 41 मध्येच नाही तर तुम्हाला शहरावर देखील लक्ष द्यायचंय. काय वाटतं शिवसेनेचा परफॉर्मन्स इथं कसा राहील? एकदम चांगला या ठिकाणी शिवसेनेचा परफॉर्मन्स राहील. कारण जवळजवळ पुणे शहरात आमचे 110 उमेदवार शिवसेना पक्षाचे अधिकृत उमेदवार आहेत. आणि उद्या माननीय महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री शिवसेना पक्षाचे मुख्य नेते आदरणीय एकनाथभाई यांची सभा उद्या 2 होणार आहे कात्रजला. तिथून बाईक रॅली होणार आहे. तर एक कसब्यात त्या ठिकाणी साहेबांची सभा, कारण साहेबांनी गेले 3 वर्षामध्ये मुख्यमंत्री असताना या महाराष्ट्राच्या सर्वसामान्य जनतेसाठी खूप काही केले. खूप काही निर्णय जे 70 वर्षामध्ये विरोधकांना जमले नाही तेवढे निर्णय साहेबांनी 3 वर्षामध्ये घेतले. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना असेल, परत शेतकऱ्यांसाठी असेल, वारकऱ्यांसाठी असेल, महिलांसाठी असेल, अशा अनेक योजना साहेबांनी आणल्या आहेत. त्याचबरोबर पुण्यावर ज्यावेळेस काही अडचणी की कुठल्या घटना घडतात त्यावेळेस साहेब नेहमी येत असतात. त्यावेळेस समजा पुणे शहरामध्ये ज्यावेळेस पावसामध्ये सगळं पूर आला होता त्यावेळेस साहेबांनी भेट दिली होती. तुम्हाला मध्ये चांदणी चौकात असेल, अशा अनेक घटना त्या ठिकाणी घडल्या. त्या ठिकाणी साहेब धावून गेले अडचणीच्या काळात. त्यामुळे निश्चितच साहेबाला मानणारा एक मोठा वर्ग त्या ठिकाणी पुणे शहरात आहे. तसंच हिंदुत्व बाळासाहेब ठाकरेला मानणारा वर्ग आहे. त्यामुळे निश्चितच त्याचा फायदा उद्या सभा झाल्यानंतर निश्चित त्याचा फायदा
पुणे शहरातल्या जेवढे आमचे उमेदवार आहेत त्यांना निश्चित त्याचा फायदा होईल. किती आकडे असतील शिवसेनेचे विजयी उमेदवारांचे? आमच्याशिवाय पुणे शहरातला कोणाचाही महापौर नाही एवढा आकडा आमचा असणार. आता तुमच्या भागामध्ये एकनाथ शिंदेच्या सभेचं वगैरे काय नियोजन केलेलं आहे? नाही बघा, साहेबांवर खूप मोठी जबाबदारी संपूर्ण महाराष्ट्रात 29 महानगरपालिका आहे. सगळ्या ठिकाणी फिरायचं. मग आमचे एक मध्यवर्ती कात्रज हा भाग आमचा हडपसर मतदारसंघ, खडकवासला आणि पुरंदर असा एक मतदारसंघाच्या मध्यवर्ती ते सभा घेतलेले, परत काजब्यात घेतले. त्यामुळे ते सगळं जुळून होतं. कारण एकाच ठिकाणी साहेब 2-3 ठिकाणी सभा घेऊ शकत नाही. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रभर साहेबांना दौरा करायचा आहे. त्याचा फायदा सगळ्या उमेदवाराला, जेवढे पुणे शहरात त्या सगळ्या उमेदवारांना त्याचा फायदा होईल. बरं, हे झालं शहराचं. प्रभाग 41 काय म्हणतोय? प्रभाग 41 तुम्हाला 16 तारखेलाच करून प्रभाग 41 काय म्हणतोय ते नानांना फुल कॉन्फिडन्स आहे. फुल एकदम. आम्ही गेले 3 वर्ष बघा, 3 वर्ष पुणे महानगरपालिका प्रशासन असताना सुद्धा आम्ही एवढी विकास कामं साहेबांच्या माध्यमातून केली. 3 वर्षामध्ये विरोधक कधी रस्त्यावर आले नाही, कोणाचे समस्या नागरिकांचे जाणून घेतले नाही. आमचे 3 वर्ष सतत जनता दरबारच्या माध्यमातून, जनसंपर्क माध्यमातून, आमच्या आयोजक टीमच्या माध्यमातून ह्या भागातल्या नागरिकांचे प्रश्न सोडवत होते. तसंच नव्याने समाविष्ट झालेले गावाचं उंडरी, पिसोळी, वाडाचाडे, होळकर, हांडेवाडी, आवताडे या भागाला प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये 3 वर्षापासून मी त्या ठिकाणी निधी देतो. तेही गाव या ठिकाणी आले. निश्चित त्याचा फायदा सर्व आमच्या उमेदवारांना होताना दिसतोय. नानांचं आता ठीक आहे, तुम्ही काम करताय, मात्र या प्रभागाच्या विकासासाठी पुढचं विजन काय असणार आहे? खूप चांगलं व्हिजन आम्ही या प्रभागासाठी केलं. जवळजवळ मला वाटतं की आम्ही 4ही उमेदवार त्या ठिकाणी जिल्हा परिषद सदस्य स्वतः ठकले होत्या. परत माजी सरपंचांनी नवीन 34 गावांची जी समिती बनवली, त्याच्यामध्ये मच्छिंद्रगड शासन नगरसेवक त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये प्रचंड प्रमाणात त्या ठिकाणी निधी आणलेला आहे. स्वातीताई टकले जिल्हा परिषद सदस्यांनी त्या भागामध्ये काम केलंय. तसं आमचे सारिका पवार ह्या हांडेवाडी रोडच्या आहेत, त्या भागात त्यांचं चांगलं काम आहे. एक आमचा चांगला पॅनल ह्या ठिकाणी झाला. म्हणून एक आम्ही विजन केले प्रत्येक गावाचं मॉडेल कसं असणार. हे नव्याने जे समाविष्ट गाव झाले ह्या भागातले जे मग सांडपाण्याची व्यवस्था व्यवस्थित करायची. संपूर्ण प्रभागामध्ये त्या नवीन गावामध्ये सगळ्यात जास्त आमच्या माता बहिणी जिव्हाळ्याचा प्रश्न असेल तर पिण्याच्या पाण्याचं ते टँकर मुक्त कसं होईल, त्याबद्दल चांगले रस्ते, चांगले लाईटचे पोल, चौकात फुटे सिटी कॅमेरे, पर्याय रस्ते. परत आमच्या शेतकऱ्यांचं जे नव्याने DPR होतील त्यावेळेस शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने त्या जागेवरून कशा पद्धतीने आरक्षण टाकेल. नव्याने सामूहिक काही लोक बिल्डरने आम्ही टिपे सोडल्या त्या ठिकाणी. तसं मी प्रभाग क्रमांक जुन्या 26 मध्ये प्रोजेक्ट आणले. तसे त्या भागातल्या नागरिकांना विचारून एक चांगले प्रोजेक्ट त्या ठिकाणी आणता येईल. कचरामुक्त प्रभाग कसा करता येईल, हे सगळ्या गोष्टीचं एक मॉडेल आणि व्हिजन आणि जाहीरनामा बनवलं आहे. आणि हे सर्व जाहीरनामा ऑनलाईन बी असणार आहे आणि जनतेपर्यंत बी त्या नागरिकांपर्यंत मतदारांपर्यंत पोहोचणार आहे. हा जाहीरनामा असेल, मात्र शेवटचा प्रश्न की हा जाहीरनामा प्रत्यक्षात किती येईल, किती कॉन्फिडन्स? नाही, आम्ही 30,000 प्रति या ठिकाणी चौघांनी मिळून छापले. प्रत्येकाच्या ह्या ठिकाणी आम्हाला तो जाहीरनामा जाणार आहे. आणि पूर्वीची केलेली कामं 15 वर्षात आणि नवीन आम्हाला काय करायचं या प्रभागासाठी, हे सर्व व्हिजन आणि पूर्वी केलेली कामं हे सगळ्यांच्या घरोघरी जाईल आणि ऑनलाईन बी ते सर्वांना दिसतील. एक पाण्याचा प्रश्न ह्या भागामध्ये खरं तर ही वाढलेली गावं आहेत. पाण्याचा प्रश्न आहे. पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी एकनाथ शिंदेंनी देखील प्रयत्न केले होते, आपण देखील करताय. तो सुटतोय का नाही? बघा, बऱ्यापैकी आमचा जो जुना प्रभाग होता 26 त्यापैकी जवळजवळ 70% भागातला पाण्याचा प्रश्न या ठिकाणी सुटलेला आहे. मग आमचा रईजा, क्लाउड9, इलिना, दोरबजी हे जो भाग आहे त्याच्या दोरबजी मॉलसमोरच्या काही आम्ही 24/7 ज्या काही टाक्या बांधल्या त्या टाक्यामधून आम्हाला पाणी द्यायचं. पण ते 1-2 महिन्यात तेही पाण्याचा प्रॉब्लेम ह्या भागातला सुटेल. पण परंतु जे नव्याने समाविष्ट झालेली गाव आहे त्या गावांसाठी आम्हाला वाढीव पाणी कसं मिळेल, कारण त्या ठिकाणी वाढीव पाणी मिळाल्याशिवाय त्या गावांचा पाणी पुरवठा टँकरमुक्त गाव होणं, त्यासाठी आम्ही काही टाक्यांचं नियोजन, साठवण टाक्याचं नियोजन त्या ठिकाणी करतोय. काही आता उंटरी आणि पिसुळीला 5-5 लाख लिटरचं, म्हणजे उंटरी गावाला 5 लाख लिटर, पिसोळी गावाला 5 लाख लिटर त्याचं काम पूर्ण केलं. ते आता बुस्टर बसवल्यानंतर त्या गावांचा थोडाफार पाण्याचा प्रॉब्लेम एक 8-10 दिवसात सुटेल. पण नव्याने जे समाविष्ट झाले गाव प्रचंड मोठ्या प्रमाणावर वाढणारे कंस्ट्रक्शन आहे, त्यामुळे त्या भागाचं नियोजनबद्ध आम्हाला पाण्याचं करावं लागणार आहे. खूप खूप धन्यवाद नाना, तुमच्या सर्व प्रचाराच्या व्यस्त कामातून वेळ दिल्याबद्दल. तर हे होते शिवसेनेचे शहराध्यक्ष नाना बांगर, जे स्वतः प्रभाग क्रमांक